हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही चाललोय चंडिका देवीच्या दर्शनाला दाभोळला. चला तर मग तुम्हाला काय मजा मस्ती होईल ते दाखवतो. आणि आम्ही माझे 3 मित्र आणि मी असे 4 जण आम्ही चाललोय. चला तर मग दर्शनाला जाता जाता मध्येच पाऊस भेटलाय आम्हाला आणि आम्ही काय रेनकोट वगैरे पण नाही आणलं आणि आलोय नेमकी आज 2 व्हीलरने. मध्येच थांबलोय शेडमध्ये. फायनली आता पाऊस कमी झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय गाडी काढून. आणि थोडा पुढे आल्यावर बघा किती ऊन आहे. तो मागे खूप पाऊस पडतोय, पुढे आल्यावर ऊनच ऊन आहे. बघू शकता मंडळी तुम्ही, काय निसर्गाचा चमत्कार आहे तो. हॅलो फ्रेंड्स, आता आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे थांबलोय. मध्येच झोपाळ्यामध्ये वडापाव घेऊन आलेला होता खाण्यासाठी. आम्ही जिथे नाश्त्याला थांबलोय ना, तिथे काय मस्त व्ह्यू आहे तो बघू शकता तुम्ही. आम्ही जेटी जवळ थांबलो होतो, तिथे आम्हाला एक नवीन मासा दिसलाय. या जर माशाचं तुम्हाला नाव माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर फेरीबोट आपली आता आलेली आहे. चला तर मग तिकीट काढूया आपण. तिकीटसुद्धा काढलेलं आहे. आपण आता जाऊयात फेरीबोटीमध्ये. चला, गाडी घेऊन आपण चाललो आहे आता फेरीबोटीमध्ये. आणि फेरीबोटीचं एक 2 व्हीलर आणि 2 माणसं जर असतील तुमची तर 85 रुपये होतात तिकिटाचे. चला, आणि तुम्ही बघू शकता मंडळी, काका इथून अख्खी बोट कंट्रोल करतायत. ते त्यांचं काम करतायत. चला तर मग आपण पण आपलं काम करूया. आणि बघू शकता तुम्ही किती मस्त व्ह्यू आहे तो आजूबाजूचा. आणि हे 2 माझे मित्र बघा, काकांचं बघतायत काय कसं काम. फायनली आमची बोट निघालेली आहे. फेरीबोटीत बसायची मज्जाच काय वेगळी आहे. अशा तऱ्हेने आता आम्ही पोहोचतोय तिथे. फेरीबोटीतून आपण उतरलोय आत्ताच आणि आम्ही आता पुढचा प्रवास सुरू केला आहे. आणि फायनली आपण चंडिका देवीच्या कमानीपर्यंत पोहोचलेलो आहे. आम्ही आता दाभोळच्या चंडिका देवी मंदिरात पोहोचलेलो आहे. आणि तिथे आम्हाला व्हिडिओ करायला भेटली तर तुम्हाला पण दर्शन घडवतो व्हिडिओ मार्फत आणि मी पण दर्शन घेतो. देवीची ओटी पण आता आम्ही घेतली आहे आणि आम्ही आता असं चाललोय दर्शनासाठी. आणि बघू शकता तुम्ही किती लाईन आहे ती दर्शनासाठी. आणि बाजूलाच बघू शकता तुम्ही थंड पाण्याचं कुंडसुद्धा आहे. मंदिरामध्ये जाण्याआधी पायावर पाणी घेऊन नक्की जा. फायनली आम्ही मंदिरामध्ये पोचलेलो आहे आणि बघू शकता किती गर्दी आहे ती मंदिरामध्ये. आणि बघू शकता तुम्ही दर्शनासाठी किती मोठी लाईन लागलेली आहे. ते आज खूप गर्दी आहे. तर मंडळी, आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला देवीचं दर्शन इथूनच करू शकतो. बाकी जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.